नमस्कार. वास्तुकरी तथास्तूमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं. एकानं पसरलं तर दुसऱ्यानं आवरायचं. असंच एकमेकांना सावरून घेणार आहे गंगावेश परिसरातील विनय डावजेकर यांचा परिवार. चला तर मग मंदार घैसास यांच्यासह या परिवाराला भेट देऊया. मंदारजी, आजच्या आपल्या वास्तुकरी तथास्तू या एपिसोड मध्ये हे आहे आजचा परिवार, विनय डावजेकर आणि मिसेस डावजेकर. आज आपला तिसरा हा भाग आहे. जे कोणी भाग्य विजेते आहेत त्यांच्या घरी आपण जाऊन परीक्षण करतो वास्तूचं. आपण त्या प्रख्यात डेव्हलपर्सच आहात. तुमचं घर पण कसं वास्तूनुसार झालंय की नाही हे बघण्याची आम्हाला उत्कंठा होती. हा आमचा हॉल आहे. इथून आपण आत आलात. सर, यांच्या प्रवेशद्वाराचं एक सुंदरसं गणपतीची चित्र आहे, मूर्ती आहे. हा गणपती आमचा सुंदर फायबर ग्लास मधला आहे, प्लास्टरचा फिनिश केलेला. मला वाटतं आपण घराची दिशा कशा आहे त्या एकंदरीत मी बघून घेतो. चालेल. ही पूर्व आहे, ही पूर्व आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. प्रवेशद्वार आपला जिना उत्तरेकडून वरती आलेला आहे आणि जिना भले दक्षिणेला बाहेर पडतो आहे, पण हा उत्तर भागामध्ये तुमचं प्रवेशद्वार आहे. बाहेर पडतो मग दक्षिण. एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. जे उत्तर दिशा ही धनसमृद्धीची असते आणि मंगळ ही अग्रेसिव्हनेस, लीडर किंवा बिल्डर, राजकारणी व्यक्ती यांच्या अनुकूलता असते. दोघांचं कॉम्बिनेशन कला आणि व्यवसाय हे दोन्ही एक समजा आले. बरोबर बरोबर. कारण कैलासवासी दत्ता डावजेकर यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या सुशा, त्यामुळे कलेचा वारसा हा आहे चालेल. हॉल आपला पूर्व विभागात आहे, पूर्व ईशान्य भागामध्ये आहे. पूर्व ईशान्य गणपती आहेच. दोन्ही बाजूला मोकळेपणा आहे. पिवळाचा रंग, छटा आपण दिलेली आहे. इथे आमची स्टडी रूम कम लायब्ररी आहे. विनयजी, हा घराचा पूर्व ईशान्य भाग दिसतोय. ईशान्य भाग हा उपासनेसाठी, अध्ययनासाठी, देवाची खोली असण्यासाठी चांगला असतो. त्यामुळे योग्य ठिकाणी तुमचं अध्ययन होतंय, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला गती चांगली मिळेल ही आणि आपण मला वाटतं इथे काही पेंटिंग दिसतं. काय नाही येते ते मी बांधलेलं ठाण्यामधलं अभिरुची नावाचं हॉटेल होतं पूर्वीचं. पण हे एशियामधलं पहिलं प्युअरली फ्लोटिंग स्ट्रक्चर, पाण्यावरती तरंगणारं एशियामधलं. आणि हे साधारण 80 ते 82 या काळामध्ये मी बांधलं होतं. ते पूर्व विभागामध्ये मी पिवळा जो रंग दिलेला आहे आणि ते चांगलं पिक्चरही आहे, जे तुमचं स्वतःचं कार्य आहे, ही चांगली गोष्ट आहे. तर वरती माझ्या वडिलांचा आणि आईंचा फोटो आहे. या खोलीमध्ये विशिष्ट दोन गोष्टी मला चांगल्या दिसतात. एक तर उत्तरेला खिडकी आहे. उत्तरेला बाहेर एकदम मोकळेपणा आहे, हिरवेपणा आहे. पलीकडे ज्योतिबा आणि पन्हाळा हे दिसत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये उत्तर दिशेचं महत्व खूप दिसतंय मला. ही कला, धनसमृद्धी आणि अशीच जागा मला वाटतं एक 16 वर्ष झाली तुम्हाला इथे. 16 वर्ष झाली. 16 वर्षामध्ये कशी तुमची प्रगती झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला? प्रगती झाली आता हे लोकांनीच सांगितलेलं आहे. आणि माझी जवळजवळ 55 कामं कोल्हापुरात आल्यापासून पूर्ण झाली. आणि बाकी समाधान ह्या जागेमध्ये आल्यापासून आम्हाला भरपूर मिळालेलं आहे. कारण मी एक वास्तुतज्ञच्या दृष्टीने घर बघतो का तिथलं स्पंदन लहरी, दिशा, रंगसंगती या सगळ्याचा अभ्यास करता गेल्या 16 वर्षात जे तुम्ही डेव्हलपर्स म्हणून नाव कमवले त्याच्यात वास्तूचंही खूप कॉन्ट्रिब्युशन आहे. म्हणजे सर, घराला पॉझिटिव्ह एनर्जी जी पाहिजे म्हणतात ती या घरात भरपूर आहे असं वाटतं. तुमचं बाकीची जागा बघायला आवडेल. आमचं स्वयंपाकघर आहे. किचन कट्टा या बाजूला आहे, गॅसची शेगडी. ही पूर्व दिशा, पूर्व दिशा. आणि हा पूर्व आग्नेय भाग आहे घराचा. बाहेर जे टेरेसचा पार्ट आहे तो एक्झॅक्ट आग्नेय पोर्शन आहे आणि हा पूर्व आग्नेय, पूर्व दक्षिण, आग्नेय दक्षिण असा भाग. स्वयंपाक बर्नर आपल्या इकडेच आहे.
तुम्हाला कसं वाटतं स्वयंपाकघराचा तुमचा अनुभव काय? हाऊ इट वर्क्स? चांगलं आहे ना. म्हणजे जेवण पुरतं का जेवण कमी पडतं? नाही, बरोबर होतं. हा नियमितपणा चांगला. आणखीन मला वाटतं गृहिणीचं आरोग्य पण स्वयंपाकघराच्या रचनेवर अवलंबून असतं. सो यू फील हेल्दी, यू फील फिट. हो. आणि साहेबांची हेल्थ कशी आहे? साहेबांची हेल्थ पण चांगली आहे. बाहेर तुम्ही जेवण पाहिलं असेल तर योगासनं करतो आम्ही सकाळी. तर हे कसं आहे, स्वयंपाकघर हे गाडीचं इग्निशन आहे. राईट इग्निशन असलं की आपोआप बाकी सगळ्या गोष्टी नीट होतात. अग्नी हा गृहपती आहे आणि अग्नीय दिशेला अग्नी आल्यामुळे नियमितपणा, सुदृढपणा, आरोग्याची सुव्यवस्था या सगळ्यामध्ये ज्याचं अग्नी योग्य दिशेला त्याचं पूर्ण जीवन अनुरूप व्हायला. ही पण बेडरूम आहे का? ही आमची मास्टर बेडरूम. अधिक माहिती. पूर्वी ऍक्च्युली ही टेरेस होती आमची, आणि त्यानंतर रूम आम्हाला कमी पडायला लागली म्हणून ही आम्ही बेडरूम केली. कसं डावजेकरजी, ही तुमची दक्षिण नैऋत्येला बेडरूम आपोआपच आली आहे. दिशा यंत्रामध्ये ही दक्षिण नैऋत्य भाग दाखवतो आहे. ही जागा कधी घरातल्या कर्त्या पुरुषासाठी योग्य. तुम्ही बेड जे ठेवलाय तो डोकं पूर्वेला आणि पाय पश्चिमेला, हेही चांगलं आहे. शक्यतो दक्षिणेला डोकं, उत्तरेला पाय, किंवा पूर्वेला डोकं, पश्चिमेला पाय. मतलब पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय झालेला आहे. फक्त या ठिकाणी तुमची जी हा सर, मला तीच शंका होती की याला आरसे या बेडरूमला खूप दिसत आहेत, तर असावेत का नसावेत वास्तुशास्त्रीय दृष्ट्या काय? जिथे तुम्ही निद्रा घेणार आहात, झोपणार आहात, विश्रांती घेणार आहात, किंवा मन तुमचं सुषुप्त अवस्थेत जाणार आहे, त्या ठिकाणी आरसे असतील तर कुठेतरी एक जाग राहते शरीराला. ते सेल्फ मेकॅनिझम आहे. जसं लहान बाळाला आपण म्हणतो ना, तू झोप आरसा बघू नको, है ना, का तर तो जागृतीत राहतो. आपण झोपताना तुम्ही सुषुप्तीत जायला पाहिजे. त्यामुळे आरसे कमी असले पाहिजे. झोपताना किमान, रात्री झोपताना किमान त्याला पडदे जरी केलेत तर रात्री झोपताना पडदे ओढून घ्यायचे, दिवसा मोकळं होते. तर तो एक भाग आवश्यक आहे. आणि बेडरूमला खिडक्याही भरपूर आहे. हो, पण त्या खिडक्यांना त्यांनी पडद्याने कव्हर केलेला आहे आणि स्टर्ली ग्लास पण लावलेला आहे. त्यामुळे त्यातला जो दक्षिण भाग आहे तो शक्यतो बंदिस्त असावा. थोडासा जेव्हा आवश्यक आहे तेव्हा मोकळा ठेवा. तो पूर्णपणे मोकळा उघडा नाही ठेवायचा, कारण दक्षिण नैऋत्येकडून जे वारे येतात त्या वाऱ्यांचा आपल्या शरीरावरती निगेटिव्ह परिणामही होतो. वारे येत नाही, पूर्ण हे बंदच केलंय. फिक्स ग्लास आहे. ते चांगले हे ओपनेबल. सो दिस इज गुड. जे आपण बघितलं असेल की जेव्हा सुनामी आली किंवा कुठलेही भूकंप आले किंवा कुठलेही निगेटिव्ह कॅलॅमिटी झाल्या भारतावरती, तर शक्यतो दक्षिण नैऋत्येतच आलेलं आहे. इव्हन मुंबईमध्ये सुद्धा दक्षिण मुंबईमधलेच हे अतिरेकी आले आणि जे ताजवरती अटॅक केला. सो दक्षिण नैऋत्य ही भारतासाठी निगेटिव्ह दिशा आहे. सो दक्षिण नैऋत्य ही शक्यतो बंदिस्त ठेवायची, आवश्यक असेल तेव्हाच ओपन ठेवायची, आणि पश्चिम मोकळे ठेवले हे चांगलं केलंय. आम्हाला फेंगशुई मध्ये हे नैऋत्येला ठेवावं म्हणून एकाने सांगितलं होतं, डॉल्फिन्स. तर त्याचा काही बरोबर, हे क्रिस्टल मध्ये आहेत. त्या क्रिस्टलची गुणवत्ता असते ते काय थंडावा असतो त्या धातूला, त्या स्टोनला, आणि नैऋत्य दिशेला थोडासा थंडावा आवश्यक आहे. तो एक भाग चांगला. परंतु फेंगशुई हे मोर ओव्हर जपान आणि चायना इथे जास्ती ऑपरेटिव्ह आहे. त्यांच्याकडे दोन दिशा, फेंग आणि शुई, दोन तत्व, पाणी आणि हवा. पण आपल्या इकडे पंचतत्व आणि दश दिशा. सो आवर सायन्स इज मच हायर, वेगळ्या प्रकार, हायर डेव्हलप्ड आहे. सेन्सिटिव्हिटी हायर सेन्सिटिव्हिटी आहे. त्यामुळे हे चांगलं. पण याच्या बरोबर इतर सिम्बॉल्स आहेत. अग्नी, बरोबर, वायू, पृथ्वी आणि अवकाश, याचा उपयोग करा. हे जलतत्वाशी निगडीत आहे. आणि चायनामध्ये जलतत्व हिमालय हे दक्षिणेला आहे, म्हणून तुम्हाला ते तिथे ठेवायला सांगितलंय. आपल्याकडे हे वायव्य किंवा उत्तरेकडे ठेवलं पाहिजे, कारण भारतासाठी उत्तरेकडे हिमालय आहे, चायनासाठी दक्षिणेकडे. सो त्या जॉग्रफीनुसार आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. दुसरी इथे आता आमची डायनिंग कम सेकंड लिव्हिंग म्हणतो तसं आहे. या इकडे डायनिंग आणि हा घराचा मध्यभाग दिसतोय, याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. आणि ब्रह्मस्थान हा मोकळा असणं हे पण चांगली गोष्ट आहे.
हा लिव्हिंग आहे का सेकंड लिव्हिंग? सेकंड लिव्हिंग किंवा डायनिंग आहे इकडे. लिव्हिंग रूम डायनिंग. लिव्हिंग घराचा उत्तर भाग दिसतोय हा. उत्तर भाग उत्तर दिशा ही मोकळी आहे. मोकळी आहे त्यामुळे जो मॅडम तुम्ही आता जो फेंगशुईतला आर्टिकल आपण जे दाखवलं हा. अशाच ते शक्यतो इथे ठेवा हा? कारण का आपल्याला नदीही ह्याच बाजूला बाहेर आहे, बरोबर. हिमालय आपल्या भारताच्या उत्तरेला आहे हा, त्यामुळे पाणी, फिश, एनी क्रिस्टल ऑब्जेक्ट हे उत्तरेला असावे. हे आम्ही स्टडी टेबल म्हणून आणि कधी वापरतो, तिथे बसतो, नाही तर मग इथे पण अभ्यासिके म्हणून उत्तरेकडे तोंड करून उत्तर दिशा जी मोकळी आलेली आहे खूप चांगलं झालं आहे. आणि या सेकंड लिव्हिंग किंवा डायनिंग नंतर आपलं इव्हन दुसरं ही जी रेकी करते तर रेकीसाठी सुद्धा आम्ही हा भाग रेकी करताना ती बऱ्याचदा वापरतो. हा, हा, तिथे जास्त. इथे जास्ती करून वापरलं जातं. त्यामुळे अजून तुमची एक प्रकारची सेन्सिटिव्हिटी डेव्हलप होते. आणि गुरुतत्व ईशान्येला आहे, बुधतत्व उत्तरेला आहे. या दोन्ही ग्रहांचा आणि नॉर्थ पोल हा स्टेबल पोल आहे. तिथून जे स्टेबल व्हायब्रेशन्स मिळतात त्याचाही तुमच्या रेकीमध्ये अध्ययनामध्ये उपयोग होतो. म्हणून तुमची रेकीची आवडही जास्त आणि आपली सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशील होऊन जातो. बरं. सो तो दिशेमुळे आपल्याला ती कृपा आशीर्वाद मिळत असतो. म्हणजे अध्यात्म, विज्ञान आणि वास्तुशास्त्र या तिघांचाही या घरात समन्वय आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून रूम आहे का? हा, इथे बेडरूम आहे या. ही आमची गेस्ट रूम आहे सध्याची. ही बाजू उत्तर आहेच आपली, ही उत्तर आहे. जिथे ज्योतिबा आणि पन्हाळा आहे, मोकळी बाजू आहे. छान. आणि झोपतानाची ही रचना केलीच आहे. पाहुण्यांना नेहमी पश्चिमेला डोकं आणि पूर्वेला पाय केलं की ते पाहुणे पाहुण्यासारखेच राहतात, नाही ते इथं स्थायी व्हायला लागतात. हे चांगलं ही सांगितलं. चांगली गोष्ट आहे. कारण हे असं का तसं का आपल्याला काही कारण येत नाही. मी नेहमी बघणार ते वास्तू, दिशा, रचना ह्या दृष्टीने. बरोबर. सो तुमची प्रगती झाली आहे जाणून किंवा न जाणून. अपक्यात निसर्गाचा भाग आहे आणि तोच वास्तूचा भाग असतो. बरोबर. अजून काय बरं तुमच्या ह्या काही विशेष असेल या बेडरूम बद्दल? या आरसेही नाहीये. इथे काही आरसे नाही आहेत अजिबात. लॉकर्स कुठे केलेत आहेत. हा? लॉकर्स इथे लॉकर्स नाही, त्या ह्याच्यामध्येच आहेत. आणि ती एक छोटी आमची पेटी जी आहे ती मी त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवलेली आहे. कसं असतं लॉकरच्या बाबतीत पण दोन गोष्टी आहेत. ज्यांचा लोखंडापासून, राजकारणापासून पैसा मिळत असेल, म्हणजे मंगळ ग्रहाच्या उपासनेपासून मिळत असेल तर त्यांनी दक्षिणेला नैऋत्याला ठेवावे. त्यांचं शिक्षणाकडून, आयुर्वेदाकडून किंवा ब्रह्मकर्माकडून मिळत असेल किंवा एज्युकेशन फील्डकडून असेल तर त्यांनी उत्तरला ठेवावं. एक सर्वसामान्य असं मत आहे की दक्षिणेला ठेवावी. नैऋत्यला. दक्षिण भारतामध्ये दक्षिणेला ठेवायचं प्राधान्य आहे आणि उत्तर भारतामध्ये उत्तरेला ठेवायचं प्राधान्य आहे. ही गल्लत का होते? हेच सायन्स जेव्हा उत्तरेला येईल तेव्हा तिथल्या तत्वाच्या अधिष्ठित जायला पाहिजे. ज्यांचे इन्कम सोर्सेस हे बुध ग्रहाशी निगडीत असतील त्यांनी उत्तरेला ठेवायचं. ज्यांचे इन्कम सोर्सेस हे मंगळ ग्रहाशी निगडीत आहेत ते दक्षिण ठेवायचं. त्यामुळे बरेचशा घरी मी जातो त्यांची कॉन्ट्राडिक्शन होतो. त्या वास्तुतज्ञांनी सांगितलं, त्या पुस्तकात वाचलं, दोन्ही बरोबर आहेत. स्थळ, काळ, वेळ याच्यानुसार शास्त्रही मॉडिफाय करायला लागतं. लक्ष्मी घरात येते, पैसा घरात येतो, पण तो टिकत नाही असंही बऱ्याच जणांचं मत असतं. कारण त्या त्यामुळे आपला जो इन्कम सोर्स आहे त्या डायरेक्शन नुसार तुम्ही ती लक्ष्मी ठेवत नाही. म्हणून म्हटलं की बुध ग्रहाकडून जर पैसा मिळत असेल तर तो उत्तरेला ठेवावा, मंगळ ग्रहाकडून, शुक्र ग्रहाकडून मिळत असेल तो दक्षिणेला ठेवावा. तर ती लक्ष्मी ही स्थिर होत असते. तुमचं सुंदर घर तर आता बघितलंच आहे. आपण पुढच्या गप्पा आपल्या बैठकीच्या पुढे चालेल की. वास्तुकरी तथास्तू मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा एकदा परत येऊ वास्तुकरी तथास्तू मध्ये.